नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 23 तारखेला म्हणजे परवा दिवशीच महाराष्ट्र विधानसभेचे सर्व निकाल हाती लागले व सर्वांना आश्चर्यकारक असे निकाल होते. महायुतीने एकतर्फी थंपिंग मेजॉरिटी म्हणजे एक हाती सत्ता मिळवली असं दिसतंय. 288 पैकी 234 जागा महायुतीला तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागले. निकाल खूपच धक्कादायक होते. याबाबत विश्लेषण आपण पुढच्या भागात डिटेल करूच, पण आजच्या या भागात आपण जे धक्कादायक निकाल ज्या उमेदवार म्हणजे जे मिळाले, म्हणजे जे जायंट किलर होते, जे उमेदवार ज्यांनी एकदम दिग्गज नेत्यांचा पराभव केला, याबाबत माहिती घेणार आहोत. आजच्या भागात टॉप 10 जायंट किलर कोण कोण आहेत या विधानसभा निवडणुकीतील ते पाहणार. पहिले जायंट किलर क्रमांक 1 चे होते ते म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील अमोल खताळ, शिवसेनेचे उमेदवार. यांनी महाराष्ट्राचे सलग 8 वेळचे आमदार, माजी कॅबिनेट मंत्री म्हणजे महसूल म्हणा, सहकार म्हणा, अशी कृषी, अशी बरीच खाती सांभाळलेली काँग्रेसचे दिग्गज व काँग्रेसचे क्रमांक 1 चे नेते बाळासाहेब थोरात यांचा तब्बल 10,560 मतांनी पराभव करत एक आश्चर्याचा धक्का निकालाच्या दिवशी. अर्थात त्यांच्या पाठीमागे सुजय विखे पाटील यांची मोठी ताकद होतीच व अमोल खताळ हे नवखे उमेदवार, अवघे 40 वर्षाचे जे उमेदवार होते, त्यांनी बाळासाहेब थोरात यांचा अक्षरशः धक्कादायक पराभव करून जायंट किलर ठरले, म्हणजे 1 नंबरचे जायंट किलर ठरले. नंतर जायंट किलर क्रमांक 2 कराड दक्षिण मतदारसंघातून अतुल बाबा भोसले, भाजपचे उमेदवार. यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा जवळपास 39,000 मतांनी, म्हणजे 39,355 मतांनी पराभव करत एक धक्कादायक निकाल दिला. ते या आमच्या एपिसोडमधील जायंट किलर क्रमांक 2 चे नेते आहेत. नंतर आणखी एक सातारा जिल्ह्यातूनच एक नाव पुढे येते, म्हणजे जायंट किलर क्रमांक 3 वरती आहेत आमच्या या चॉईसनुसार. ते म्हणजे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील संघर्षशील असे एक युवा नेते मनोजदादा घोरपडे. यांनी सलग 5 वेळचे आमदार व गेल्या 30 वर्षापासून ज्यांच्या घरी आमदारकी आहे असे दिग्गज नेते, माजी सहकार राज्यमंत्री, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील यांचा तब्बल 44,000 मतांनी, म्हणजे 43,551 मतांनी पराभव करत एक उलटफेर केला या मतदारसंघातून. मनोजदादा घोरपडे हे गेल्या 15 वर्षापासून संघर्ष करत आहेत तिथे विधानसभा निवडणुकीत, व 15 वर्षाच्या कठीण संघर्षानंतर त्यांना असं म्हणावं लागलं. यानंतर 4थ्या क्रमांकावरती आहेत ते म्हणजे घनसावंगी या जालना जिल्ह्यातील मतदारसंघातील हिकमत उडान, जे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांनी सलग 5 वेळचे आमदार, माजी उच्च शिक्षण मंत्री, तंत्र शिक्षण मंत्री, तसेच कोरोना काळात ज्यांनी आरोग्य मंत्रालयाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दिग्गज नेते राजेश टोपे यांचा निसटता पराभव केला, म्हणजे 2,309 मतांनी ते पराभूत झाले. तर त्यांना पराभूत करून एक म्हणजे उलटफेर केला, म्हणजे ते आमच्या म्हणजे व्हिडिओमधील हे जायंट किलर क्रमांक 4 ठरले. तर या यादीत 5व्या क्रमांकावर अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येथील प्रवीण तायडे, भाजपचे उमेदवार. त्यांनी सलग 4 वेळचे आमदार व चळवळीतील व एकदम फायर ब्रँड असे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा 12,131 मतांनी पराभव करत एक नवीन उलटफेर असा केला. त्यामुळे आमच्या या यादीत ते 5व्या क्रमांकावर आहेत. तर 6व्या क्रमांकावरती आहेत ते म्हणजे राजेश वानखडे, भाजपचे. पेवसा या अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व सलग 3 वेळचे आमदार
ॲडव्होकेट यशोमती ठाकूर ज्या महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होत्या त्यांचा 7,617 मतांनी पराभव करत एक नवीन असा म्हणजे उलटफेर केला व ते आमच्या या जायंट किलरच्या यादीत 6व्या क्रमांकावर होते. तर 7व्या क्रमांकावरती भोर विधानसभा या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघातून शंकर मांडेकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, सलग 4 वेळचे आमदार व गेल्या 35 वर्षापासून ज्यांच्या घरात आमदारकी आहे असे संग्राम अनंतराव थोपटे या दिग्गज नेत्याचा जवळपास 19,638 मतांनी म्हणजे पराभव करत भोर विधानसभा मतदारसंघात एक उलटफेर केला व सर्वांनाच एक धक्का दिला. त्यामुळे आमच्या या 8व्या क्रमांकावरती तर जायंट किलरच्या यादीत 8व्या क्रमांकावरती आहेत ते म्हणजे भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व सलग 6 वेळचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा 3,153 या कमी मार्जिननं विजय जर मिळवला असला तरी त्यांनी हा एक उलटफेर केला आहे. कारण हितेंद्र ठाकूर यांचं वसई, विरार, पालघर असेल किंवा बोईसर असेल या भागात चांगलं एक नेटवर्क आहे. 3 आमदार त्यांचे गेल्या टर्मला होते, पण हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करत त्यांनी उलटफेर किंवा चमत्कार केला असं म्हणायला काही हरकत नाही. आमच्या या जायंट किलर या सेगमेंटमध्ये म्हणजे एपिसोडमध्ये 9व्या क्रमांकावरती आहेत ते म्हणजे भाजपचे वंजारी समाजाचे नेते रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण या मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज विलासराव देशमुख यांचा 6,595 मतांनी पराभव करत त्यांनी एक उलटफेर केला या लातूर ग्रामीण मतदारसंघात. त्यामुळे आमच्या या यादीमध्ये ते 9व्या क्रमांकावरती आहेत. लातूर ग्रामीण किंवा लातूर शहर हे विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो व तिथं सतत गेल्या 25-30 वर्षापासून काँग्रेसचे उमेदवार विजयी होत आलेले आहेत. पण त्यांनी पहिल्यांदाच हा उलटफेर करत ही किमया साधलेली आहे. यानंतर या लिस्टमध्ये जायंट किलरच्या या एपिसोडच्या 10व्या क्रमांकावरती म्हणजे आमच्या शेवटच्या क्रमांकावरती आहेत ते म्हणजे चंदगड या कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून शिवाजी पाटील हे अपक्ष उमेदवार यांनी त्यांचे स्पर्धी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील तसेच त्यांच्याबरोबर अजून एक विरोधी उमेदवार होते ते म्हणजे नंदाताई बापू त्या कैलासवासी बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या त्या शरदचंद्र पवार गटाकडून उभ्या होत्या. तर या दोघांचाही त्यांनी तब्बल 24,134 इतक्या मतांनी पराभव करत एक चमत्कार घडवला व चंदगडमधून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक विजयी ठरले. गेल्या 30-35 वर्षापासून आपण बघितलं असाल तर चंदगड व गडिंग्लज म्हणजे हा मतदारसंघ आहे. गडिंग्लज वेगळा होता, चंदगड वेगळा होता, नंतर तो एकत्र झाला. तर चंदगड या विधानसभा मतदारसंघात गेल्या 30-35 वर्षापासून बाबासाहेब कुपेकर जे विधानसभेचे माजी अध्यक्ष होते कैलासवासी तसेच नरसिंगराव पाटील यांच्या घराभोवती हे राजकारण या विधानसभा मतदारसंघाचं फिरत होतं. या दोन्हीच्या विरुद्ध शिवाजी पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचा पराभव करत एक चमत्कार घडवला असं म्हणायला काही हरकत नाही. या 10 आपण आता बघितलेले जे धक्कादायक निकाल म्हणजे जायंट किलर जे कोण कोण होते उमेदवार 10 त्यांची नावं बघितली. याखेरीज अजून देखील आहेत. ही लिस्ट मोठी आहे कारण की हा निकाल खूप धक्कादायक लागला. खूपच मातब्बर असे काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते यांना पराभव पत्करावा लागला. या आज आम्ही हे जायंट किलर कोण कोण होते याबाबत एक थोडक्यात असा एपिसोड आज बनवला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाबाबत संपूर्ण असं डिटेल विश्लेषण आम्ही उद्या किंवा परवाच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगूच. म्हणजे पराभवाची काय कारणं होती, कारण मीमांसा किंवा काय काय मुद्दे होते प्रचारातील, काय नेमक्या बाबी होत्या, कुठं महाविकास आघाडी कमी पडली व महायुती कुठे
सरशी केली माहितीने, म्हणजे काय काय जे पॉलिसीज असतील किंवा स्ट्रॅटर्जीज असतील याबाबत संपूर्ण डिटेल विश्लेषण आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण करू. आजच्या भागात हा एपिसोड आपल्याला एक थोडीशी इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी इंटरेस्टिंग अशी फॅक्ट्स इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा एपिसोड केला होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून या म्हणजे एपिसोडच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओज आमचे सर्व आपल्या ग्रुपवरती शेअर करा, व्हॉट्सअप असतील किंवा फेसबुक. कारण आम्ही निपक्षपातीपणानं या राजकीय असतील किंवा सामाजिक गोष्टींची अपडेट्स किंवा माहिती आपल्यासमोर मांडण्याचा एक पुरेपूर 100% निस्वार्थीपणे प्रयत्न करत आहोत. तर आजच्या भागात आपण जायंट किलरबद्दल माहिती सांगितली व एपिसोड बघितला असालच. तर पुढच्या भागात निकालाचं विश्लेषण ऐकूयात. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.